त्यांची खरेदी विक्रीमध्ये थोडा इश्यू होतात, त्या विषय सुद्धा आपण ठेवलेला आहे. आणि तिसरा विषय जे आहे सर ते आपले NHAIच्या एक ओव्हरब्रिज लोकांना जे पाहिजे, आय थिंक निवडीच्या जवळ, ते तिन्ही विषय सर आज आपण आलेले आहेत. हायवेचा मुख्य ओके सर. NHAIचे कोण आहे? सो करंट सध्याची स्थिती काय आहे आणि जे तिकडच्या नागरिकांचे आणि लोकांचे जे मागणी आहे त्याच्यावर आपण काय कारवाई केलेली आहे, काय कारवाई करतोय सर? आता सर आम्ही मागच्याच वेळी प्रधान सचिव जे आहे सर वेणुगोपाल रेड्डी सर, त्यांचे NHAI संदर्भात काही विषय होते, मीटिंग घेतला. आता सर मला वाटतं एक 7-8 दिवसांपूर्वी आम्ही मीटिंग घेतलेलं आहे. आता लेटेस्ट स्टेटस ह्या निवडी संदर्भात काय आहे, तुम्ही जरा सरांना ब्रीफ करा माईकवर. फ्लायओव्हर आहे, लोकांची मागणी की त्या ठिकाणी फ्लायओव्हर नको, ते पण टेन्शन करा. आपलं पण पत्र होतं, ते पत्र आम्ही पाठवलं. त्यानंतर रस्त्याचं काम एवढे डिले होते कारण आपलं तो पहिले पॅकेज आरोग्य पाव झाली, त्याचं काम आता 61% झालेलं आहे. त्याच्यामध्ये मेनली आपलं स्मशानभूमी एक कॉन्ट्रॅक्ट आहे, लँड काम करते जे मात्रे कॉन्ट्रॅक्टर आहे सब कॉन्ट्रॅक्टर आहे का? हा, जे मात्रे करतो त्याचं काम कसं आहे? काम आता सध्या चांगलं बाजूला कोणाची घेतला अडचण काय सांगायचं? एक तर काम डिले फार झालेलं आहे, त्याची क्षमता आहे, तुम्ही तपासली आहे का, त्याला काम दिलंय का? मेन कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टरची क्षमता आहे का आपलं असं एवढं मोठं काम करण्याची? मी आता नितीन गडकरीशी रस्त्यात बोललो, त्यांनी कदाचित बोलले असतील इथे. आता मला बोलले मी आत्ताच बोलले ना, मला अजिबात डिले नको. आणि कॉन्ट्रॅक्टरला कोण असा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला ठेवायला जावंही नाही आपलं, डिस्कनेक्ट करा, ताबडतोब रिटर्न ताबडतोब बोलवा. आता बघा हा पावसाळा संपतो नाही, अजून काहीच झालं नाही, परत 4 महिन्यांनी पावसाळा आला ना कोकणात. काय तुम्ही सांगा, आम्ही काय सांगायचं लोकांना? व्यापाऱ्यांना काय सांगायचं? प्रवाशांना, टुरिझमच्या लोकांना काय उत्तर काय द्यायची सांगा? तुमच्या भाषेत उत्तर नाही देऊ शकत. हे पहिला ते आम्ही असं करतो हे नाही आम्ही भाषेत सांगतो. कलेक्टर साहेब मला इथे तुम्ही सांगा की किती दिवसात आमचा रस्ता आणि ते ब्रिज आणि ते रस्ते पूर्ण करणार ते मला सांगा. नाहीतर मी त्यांची विजिट ठेवू का गडकरींची? ते जागेवर त्यांना हे आणि अधिकाऱ्यासकट कारवाई करायला लागेल ना. मी लोक आम्हाला विचारतात, उत्तर नाही येणार. रत्नागिरीला यायचं, कणकवलीला 1 दिवस लागतो येऊन जायचं, 1 दिवस. कशी बाकी काम होणार? सगळं तुमचे जे प्रोजेक्ट टाइमलाईन्स आहे, मेनली आपलं हेच बिरियाट वर्कंबा जे काम सुरू आहे किंवा निवडीचे जे प्रश्न आहेत, या एरियाचे आपण तुम्हाला सर ऑलरेडी सर मागच्या वर्षी म्हणजे या वर्षी सर जानेवारी महिन्यामध्ये जस्ट बिफोर कोड ऑफ कंडक्ट गडकरी सरांनी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची मिटिंग बोलवली सह्याद्रीमध्ये. त्यावेळी सुद्धा त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्सला बोलवलं होतं, जे मंत्री सगळे होते. यांनी हेच कमिटमेंट दिला होता की बाय डिसेंबर 2024 डिसेंबर पर्यंत. तो आता तुमचे प्रोजेक्ट टाइमलाईन्स बिकॉज परत मे 30 ला त्यानंतर परत पाऊस हे सुरुवात होते. मी त्यांच्या उत्तर घ्यायचं मग आपण आणि उत्तर घेऊ त्यांचे पॅकेज 6 साठी ब्रिज करून पूर्ण करायची ही डेडलाईन आहे. आणि पॅकेज कोकणात पाऊस कधी? त्याच्या अगोदर पहिला आठवडा गेला मेचा, काय पाऊस कधीही पडतो, एवढं तरी खरं आहे. तुमची डेडलाईन दिली, त्या डेडलाईनच्या अगोदर पाऊस पडला तर काय करणार? बॅलन्स राहते फक्त मोठे जे 5 पूल आहेत. कॉन्ट्रॅक्टर आणि तुमची मीटिंग किती दिवसांनी होती? 15 दिवस. मेन कॉन्ट्रॅक्टरला नोटीस द्या,
क्षमता जर नव्हती तर तू हे काम घ्यायची गरज काय? भविष्यात महाराष्ट्रात त्याला काम मिळालं नाही पाहिजे. जो कॉन्ट्रॅक्टर मेन आहे सब कॉन्ट्रॅक्टरला पण तुम्ही तेच सांगता की तू काम जर करणार नसतील तर आम्ही इथेच बात करू तुला. यांना पोसायचं नाही. तुम्ही वाईट पण घ्याल, तुम्ही पण लोकप्रतिनिधी वाईट पण घ्याल. कामाची मत पर्सेंटेज वाईज काम करतोय की नाही, प्रोग्रेस होतोय की नाही हे पार नाही घेत असेल तर जा या घरी. असं काय काय करायचं सर बेसिकली महसूल विभागामार्फत सर 2 विषय विचारतात. एक आहे सर आमच्याकडे 18.4 करोड आमचे वाटपाचे पेंडिंग होते सर. हे 2 महिन्यापूर्वीचे होतं. आता एसडीओ इथेच आहे, जे लँड एक्विजिशन ऑफिसर आहे. आता फक्त सर 1 कोटीपेक्षा कमी पैसे आहे वाटप. दुसरा सर 22 ठिकाणी सर काय पैसे आले नाही. नाही पैसे वाटप केले सर. वाटप करायचे एक प्रश्न होता आपल्याकडे, ते सगळे वाटप केले. आता लेस देन 1 कोटी रुपये फक्त पेंडिंग आहे. काम टेंडर निकालाच्या अगोदर ऍक्टिव्हेशन झालं नाही. नाही सर 2 विषय आहेत. सेकंडली सर यांना हे अडचण होतात की 22 ठिकाणी असे बिल्डिंग्स आणि स्ट्रक्चर्स आहे ज्यांच्यामुळे आमचे काम रखडले आहे, असा यांचे प्रश्न होतात. याचे जे कोल्हापूरचे पिढी आहे ते बीसी मध्ये हे सांगायचे. आता सर आम्ही सगळे 22चे 22 हँडओव्हर केले, म्हणजे युद्ध पातळीवर जीवन सगळे 22चे 22 हँडओव्हर केले. आता जे प्राईम मिनिस्टर ऑफिसचं जे पोर्टल आहे पीएमजी पोर्टल, त्यांच्यावर आपल्या जिल्ह्याचे एकच विषय होता सर. आता ते आम्ही क्लिअर सुद्धा केलं. आता आपल्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत. पण सर हे जे कॉन्ट्रॅक्टर मार्फत जे काम होतं सर ते डायरेक्टली एनएचए वर किती बदलले? तिसऱ्या आहे. हा तिसरा आहे. आणि मग तिसऱ्याला किती वेळ अवधी मिळाला? त्याला 20 कंप्लीट करायला नोव्हेंबर 25 आणि रस्ता कंप्लीट करायचा मे 25. तर यांना आपण असं सुद्धा केलं सर, जस्ट फॉर युअर सबमिशन. तर एक पॉईंट होता. मध्यंतरी वेणुगोपाल रेड्डी सर जे प्रधान सचिव आहेत त्यांनी सांगितलं की यांना जिथे जिथे अडचण येतो तुम्ही पोलीस विभागचे सपोर्ट यांना दे. आम्ही आता एसपी साहेबांनी मी सरसकट दिले. तुम्ही सकाळी फोन केले की आम्ही टीम पाठवू, तिथे तुम्हाला काय अडचण असेल ते सुद्धा दिले. ते सुद्धा दिले. आंदोलनाची थोडासा इश्यू आहे काही तर काही जुने तुम्ही यांच्याकडे पाहता म्हणजे समथिंग आहे. नाही सर ते सर त्यांची पिढी आहे सर, त्यांची पिढी कोल्हापूरची आहे. ते कधी मीटिंग मध्ये येत. तुम्ही एसपी साहेबांना सरळ सांगायचं हा कुठलाही पक्ष असो, कोकणाचे कार्यकर्ते असो, विकास कामात अडचण केली सरळ हात करा, केस घ्या. आपलं धोरण असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आमचे तुमचे कार्यकर्ते नाही. व्यत्यय आणला का आम्ही चालू दिलं नाही. आमचा हायवे सुधारला मी पहिलेच सांगितलं. कोणी येऊ दे सरळ कारवाई करा. कामात व्यत्यय आमचा कुठे एक व्यत्यय आला नाही. पर्यंत प्रत्येक 2 आठवड्यामध्ये किती तुमच्या प्रोग्रेस होणार आहे, किती किलोमीटर लांबपर्यंत होते तो तुम्ही ते शीट सरांच्या ऑफिसला सबमिट करा आणि माझ्या कार्यालयामध्ये सुद्धा सबमिट करा. तुम्हाला बोलायचे दुसरं सांगा सर. दुसरा विषय जे महत्वाचा होता सर, ते आज आपण आपल्या अध्यक्षतेमध्ये मीटिंग आयोजित केलेली आहे. ते जयगड वायू गळती प्रकरण एक विषय होता राजापुरात जो मोठा ब्रिज आहे अर्जुना नदीचा, तर त्याचं बांधकाम करताना त्यांनी मातीचा बंड घातला. तो मातीचा बंड नसल्यानं ते सगळं माती नदी पात्रात आलं. त्याच्यामुळे राजापूर शहरामध्ये पूर येण्याचं प्रमाण वाढलं. हा मोठा विषय. मी हे गडकरी साहेबांना सांगितलं. मी सांगतो हा घेतलाय माझ्याकडे आहे ना विषय. राजापूर शहर अर्जुना नदी आहे ना माझ्याकडे. पूरहानी संदर्भात बरोबर हा विषय. नदी जर माती उसकली ना त्या पण सांग यासाठी काय केलंय का त्यांच्याकडे कोणाकडे तुमच्याकडे
इंद्रायणी नदीच्या पात्रात एक गाडगीळ नावाची व्यक्ती आहे ते त्यांचं म्हणणं आहे की जेवढी नदी तेवढा भराव काढलेला तो नदीला टाकायचा पुढे आता बघा आताच आम्ही कलेक्टरने परवानगी दिली ना परत परत प्रत्येक वेळा काय एकदा दिली कुठल्याही कामासाठी पोलीस प्रोटेक्शन मागायचं आणि काढून टाकतात. हो नमस्कार. खेडवरून येत आहे. जिथे जिथे आहे ते तुम्ही घ्या. तुम्हाला किती वर्ष आले? इथे जिथे अशी खूप परिस्थिती आहे ना युद्ध पातळीवर निर्णय घ्या. स्टेट गव्हर्नमेंटची मदत तिथे घ्या ते घ्या. आम्हाला सांगा सेंटरची मदत असेल समजी विभाग पैसे देणार असेल मला फक्त सांगा या विभागातून प्रस्ताव पाठवले कॉपी मागणी पाठवा ते मिळवून द्यायचं काम मी करतो. पण थांबू नका. आता बघा हा पुराचा विषय आपण संपवला नाही गेल्या वर्षी परत आता पाऊस यायची वेळ 4 महिन्यानंतर पाऊस आहे. पोलीस प्रोटेक्शन घ्या. कोणी हे केलं ना आता एसपी पण आहे त्या कलेक्टर पण आहे. विकास कामात आणि अशा कामात कोण मध्ये आला तर तुम्ही ताबडतोब कळवा आणि प्रोटेक्शन मागा. केस करायचं. कुठलाही पुढारी आला तरी ऐकायचं गरज नाही. कळलं ना. हे काढणार तुम्ही अर्जुना नदीतील गाळ बीचच्या खालचा आहे तो काळचा गाळ कुठलाही असो तो दिला असेल ना पात्रात पण इथं मेन ह्याचा तरी काढा नदीच्या पात्रातला आणि मग त्यासाठी दुसरा टेंडर तुम्हाला हे करायला लागेल मेन ह्याच्यामधलं काढण्यासाठी. रेझर इकडे आहे का? मागे दिला होता एकदा रत्नागिरीला एक दिला होता माझ्या वेळेला मी दिला होता. मग मागून घ्या आता साहेब मागून घे मागून घ्या ना तेवढं जरा आपण यानंतर पुढच्या महिन्यात भेटू. जानेवारी येईल त्याचा आढावा घ्या. पूर परिस्थिती विषय दर महिन्याला आढावा घेऊ. काय साहेब सर तुमच्याकडे सांगा दुसरा विषय.